नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण मैत्रिणींनो जाणून घेतोय PCOS आणि आहार। बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की PCOD मध्ये जीवनशैली चांगली ठेवायची म्हणजे नक्की काय करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहाराचं नियोजन। मग आहाराचं नियोजन, मग हेल्दी खा म्हणजे नेमकं काय करायचं याबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मी तुम्हाला 5 टिप्स देते आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण मी आधी पण सांगितलेलं आहे की जर PCOD आहे तर जर तुम्ही 10 ते 20% बॉडी वेट जरी तुम्ही कमी केलं तरी सुद्धा अंडबीजाची गुणवत्ता वाढते आणि आपण प्रेग्नन्सीकडे पुढे जातोय आणि आपल्याला एक हेल्दी बेबी नक्कीच मिळणार आहे। सो पहिली खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे PCOD मध्ये जो हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे त्याला बॅलन्समध्ये ठेवणं, त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे। तर आहार याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावतो। पहिली गोष्ट आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आपल्या आहारामध्ये वाढवायचे आहेत, की ज्याला आपण जटिल कार्बोदकं म्हणतो। ही जी जटिल कार्बोदकं आहेत, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जी आहेत ती आपल्या चयापचयाची जी प्रक्रिया आहे की जे मेटाबॉलिक चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होतात ते सुधारतात, आपली पाचन शक्ती सुधारते। खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या गट बॅक्टेरिया आहेत त्याचं प्रमाण संतुलित ठेवतं। तसंच कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड जे आहेत त्याचं प्रमाण बॅलन्समध्ये ठेवण्याचं काम ही जटिल कार्बोदकं करतात। इथे मला नमूद करायचं आहे, मग सगळे सांगतात की अरे लो कार्बोहायड्रेट इंडेक्स असणारे पदार्थ तुम्ही घ्या, म्हणजे नेमकं काय? तर पूर्ण धान्य म्हणजे तृणधान्य जी आहेत त्याचा आहारामध्ये वापर आपल्याला करायचा आहे, जसं की ज्वारी, नाचणी, बाजरी, राजगिरा हे जे आहेत हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटमध्ये येतात। तसंच कडधान्य आहेत की जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रथिन। सो हाय प्रोटीन डाएट एवढं सांगितलं की आपण तिथे संपतो। मग नक्की काय? तर डाळी, उसळी, मोड आलेली कडधान्य, तसंच जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर व्हाईट मीट आणि एग व्हाईट ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे चिकन आणि अंड्याचा पांढरा भाग आणि मासे हे जे आहेत हे गुड प्रोटीन असं समजलं जातं। सो हाय प्रोटीन डाएटमध्ये मसल मास वाढण्यासाठी मदत होते आणि फॅट लॉस होतो आणि त्याच्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हाय प्रोटीन डाएट खूप महत्त्वाचं असतं। तर आहारामध्ये योग्यरित्या प्रथिनांचा वापर करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं। तिसरी महत्त्वाचा टिप जी आहे, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा वापर, सीजनल फ्रूट्स की जी त्या सीझन्समध्ये अवेलेबल आहेत, लोकल मार्केटमध्ये जी अवेलेबल आहेत ती खाणं गरजेचं आहे। इथे मला परत एक नमूद करायचं आहे की जेवढं सेंद्रिय पालेभाज्या आणि फळं आपण जर खातोय तर ते खूप चांगलं आहे, कारण जे केमिकल्स आहेत ते एंडोक्राइन डिस्रप्टर्स आहेत। आपली जी काही एंडोक्राइन सिस्टीम आहे त्याला ते प्रतिबंध करतात चांगलं काम करण्यासाठी, आणि म्हणून सेंद्रिय जर शक्य असेल तर आपण सेवन करणं हे इथे खूप महत्त्वाचं ठरतं। चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी काही जीवनसत्व आहेत आणि जे काही क्षार आहेत आपल्याला जे खूप छोट्या प्रमाणात लागतात, पण ते सुद्धा आपण ह्या ज्या काही फळभाज्या खातो, पालेभाज्या खातो त्याचं योग्यरित्या प्रमाण आपल्या आहारामध्ये असलं गेलं पाहिजे। आणि पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण घेतलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपली चयापचयाची प्रक्रिया जी आहे ती योग्य राहू शकते। खूप महत्त्वाचा मुद्दा, जंक फूड अजिबात नाहीये, एरेटेड ड्रिंक्स अजिबात खायचे नाहीयेत, बेकरी प्रोडक्ट्स म्हणजे मैदा, केक्स, पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा ह्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत। आणि खूप खूप महत्त्वाची टिप म्हणजे हे आपल्याला लाईफ लॉंग मेंटेन करायचं आहे, कारण PCOD हा काही एक गोळी देऊन बरा होणारा आजार नाहीये। PCOS हा एक विकार आहे। इफ यू मेंटेन दॅट लाईफस्टाईल, जर तुम्ही ती जीवनशैली रोजच्या रोज अवलंबताय तर तुमचं वजन आटोक्यात राहणार आहे आणि तुमचं लाईफस्टाईल मॉडिफाय केल्यानंतर तुमचं रोजचं जीवन सुद्धा अगदी हेल्दी होणार आहे। धन्यवाद।